ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आता तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। आतापर्यंतच्या कारवाईने अनेक धक्कादायक वास्तव समोर आले असून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे। या अटकेनंतर आता तपासाची दिशा थेट जळगाव जिल्ह्यातील काही संस्था चालक, बोगस शिक्षक आणि या गैरव्यवहारातून लाभ घेतल्याचा संशय असलेल्या घटकांकडे वळल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। एसआयटीच्या तपासानुसार शासनाची सुमारे 160 कोटींची आर्थिक फसवणूक, बनावट शालार्थ आदेश आणि बनावट नोंदीच्या माध्यमातून झाल्याचा आरोप आहे। आतापर्यंत 1200हून अधिक संशयितांची नावे तपासात समोर आली असल्याची माहिती समोर आली आहे। हा केवळ घोटाळा नसून वेतन घोटाळा नसून संपूर्ण शिक्षण प्रशासनाला पोखरणाऱ्या संगनमताचा तपास असल्याचे मानले जात आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नियमबाह्य मान्यता, बनावट शालार्थ आयडी, मागील तारखांचे आदेश, वेतन मंजुरी आणि आर्थिक लाभांची साखळी तपासली जात आहे। प्रश्न असा उपस्थित होत आहे की अधिकृत प्रस्ताव नसताना शालार्थ आयडी मंजूर कसे झाले? शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपये कोणाच्या संगनमताने बाहेर गेले? या प्रकरणात यापूर्वीही तत्कालीन अधिकारी आणि इतर संबंधितांवर कारवाई झाली आहे। हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर तपास अधिक व्यापक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। तपास यंत्रणा आता कोण लाभार्थी होते, कोणत्या संस्थांनी फायदा घेतला आणि कोणत्या शिक्षकांनी कथितरित्या नियमबाह्य वेतन स्वीकारले याचा मागोवा घेत असल्याची माहिती समोर येत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।